कोणाकोणाला वाटते की चूक झाली नाही जरा हात वर करा. हा, एकाच एक झालं, द्या त्यांना माहिती द्या का चूक झाली नाही. हा, नमस्कार सर. नमस्कार. मी अमरनाथ महाराज कांकरिया नेवासाचा आहे सर. मी हा, नेवासा अहमदनगर जिल्हा. सर मी आयुष्यामध्ये दारू पाहिली सुद्धा नाही. मी कथाकार आहे, कीर्तनकार आहे. युट्यूबला जर माझं तुम्ही नाव टाकलं तर माझी कथा कीर्तन येतात सर. पण मुंदळा जो ब्रिज आहे आपलं रेल्वे ब्रिज, तिथं माझ्या गाडीला पाठीमागून येऊन एक गुप्ता नावाच्या मुलाने धडक दिली सर. त्यावेळेस पोलीस स्टेशनला, मुंबई पोलीस स्टेशनला माझी पण त्या मशीनद्वारे चेकिंग झाली. तर तेव्हा म्हणजे माझं पॉझिटिव्ह सर कधीच निघणार नाही. महाराष्ट्रातल्या कोणत्याही तालुक्यामध्ये तुम्ही मला फोन लावायला सांगा की मी दारू पिलो किंवा मी पित आहे असं जर कधी जर तुम्हाला जर सांगितलं तर मी कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे सर. मला बोलायचं होतं, मी कागद घेऊन ठेवला होता की मला तिथं माईकवरच बोलायचं होतं तुमच्याशी सर. तुमचे म्हणणं आहे की तुमचे पॉझिटिव्ह नव्हता, चुकीचे अजिबात नाही सर. माझ्यावर आणि काम मान्य आहे तुमचे म्हणणं. ज्या कॉन्फिडन्सनी तुम्ही बोलते, मला विश्वास आहे की तुम्ही खरा बोलते. हिम्मत जाधव साहेब, जरा याचे हे बघा की काही ब्लड सॅम्पल वगैरे झाला होता का? झाला होता सर. आणि उसमें क्या आया ब्लड सॅम्पल? ब्लड सॅम्पल मध्ये काय आलं? मला दिलंच नाही सर ते पोलिसांनी. मी नक्की 100% खात्री करतो आणि आपल्याला कळवतो. माझ्या गाडीचा सर अपघात झालेला, मी तो एफआयआर सुद्धा माझ्यासोबत आणलेला आहे. तर असे चुकीचे पण गुन्हे पोलिसांनी नाही केले पाहिजे. 100% काही जाणून बुजून भाऊ खाली त्यांच्यासाठी वाजवते की काही तुम्ही आहे ते म्हणून वाजवते? स्वतः चूक केले, एक चूक आमच्याकडून झाली तर इतके झाली. भैया चूक तुमची झालेली आहे. तुमचे मला पण वाटते तुम्हाला ऐकून 100% याची परत खात्री करण्याची. मैं आदमी का शक्ल पहचानता हूँ, कारण मी पण 30 वर्षात ते बघत बघत प्रथम दृष्टी वाटते कोण खरा बोलते कोण खोटा. आपण 99.99% आपण खरा बोलते अशा आमची धारणा आहे. तरी पण आम्ही आपली पूर्ण खात्री करून आपले हे करू. आपल्याला 7 दिवसाचे आत रिझल्ट आपल्याला कळवण्यात. धन्यवाद.